माझं ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि भजनाची आवड असल्यामुळं आणि दत्त महाराजांवरती विशेष प्रेम असल्यामुळं दत्त महाराजांची दर गुरुवारची आरती करायची असा संकल्प 2019च्या जुलै महिन्यामध्ये घेतला। त्याच्यानंतर 5,000 रुपयाला दत्त महाराजाची एक फ्रेम आवडली। परिस्थिती अशी गणिताची की ऑफिस चालू करायचं ठरवलं आणि सिंह राशीची माणसं फार विचित्र, नेसत तर लाखाची नाही तर असं त्यांचं गणित असतं। तर 5,500चीच खुर्ची मला पाहिजे होती। आमचे वडील म्हणले इतका व्यर्थ खर्च बरा नाही। त्यावेळेस महाराज काही मला म्हणतच नव्हते, एवढा व्यर्थ खर्च काही बरोबर नाही, तुझं तू बघ, ही खर्च कुठंतरी, कारण असंच कुठंतरी हॉटेलमध्ये बघ, कुठं बाहेर बसल्यावर बघ, कुठं कॉलेजच्या बाहेर बघ। ते म्हणले बाबा एकदाचा बस तरी एका जागी, तुला ऑफिस टाकून देतो, तिथं काय तुला बघायचंय, गोंधळ घालायचंय ते घाल। मग आमच्या घराच्या वरती 2019ला प्राथमिक 30,000 रुपये कर्ज काढून ऑफिस चालू केलं आणि त्या दत्त महाराजांच्या 5,000 रुपयाच्या फ्रेमचं 5 लाखाचं नवे 10 लाखाचं गुरुतीर्थ कसं झालं आमच्या त्यावेळेला। ती जी फ्रेम आहे त्याच्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 3 ऑगस्ट नंतर येणारी रक्षा पौर्णिमेला 2019 साली प्राणप्रतिष्ठा केली, त्याच्या मागे सिद्ध यंत्र बसवली आणि ती फ्रेम माझ्या तिथे जुन्या घरी, जे आम्ही जुन्या घरात जे यायचे त्यांना माहिती, वरच्या मजल्यावरती ते होतं आणि ती फ्रेम अजूनही माझ्या दरबारामध्ये माझ्या मागं लागलेली आहे। मी विचार करतो त्या फ्रेमला आज 7 वर्ष पूर्ण झाली आणि आणण्याचा प्रसंग इतका विचित्र की जुलै महिन्यात 2 व्हीलरवरती ती फ्रेम आणायला गेलो। आप्पा बळवंत चौकात जोगेश्वरी फ्रेम म्हणून आहे, तिथे ती फ्रेम विकत घेतली आणि घेतल्याच्या नंतर 2 व्हीलरवरती अशी ती फ्रेम मध्ये धरली। पुढे एक शितोळ्याचा मित्र, मी मध्ये फ्रेम आणि मी मागं, असं 2 व्हीलरवरती आमचा प्रवास। आणि लोणीत इतकाच पाऊस, इतका लोणीत नाही हडपसरच्या मागच पाऊस लागला आणि ते एका ठिकाणी तिथं अजूनही मला आठवतं औदुंबराचं एक झाड होतं, तिथं श्री दत्त प्रोव्हिजन म्हणून एक किराणा मालाचं दुकान आहे डाव्या बाजूला, भैरव नाल्याच्या पुढं आलं की लगेच डाव्या बाजूला। इतका पाऊस आला म्हणून आम्ही दोघं तिथं थांबलो। त्या किराणा मालाच्या दुकानाची ती फ्रेम अशी ठेवली आणि आपलं केस झटकत उभं राहिलो आणि इतकाच पाऊस आला की रोडचं सगळं पाणी येऊन त्याच्या दुकानाच्या पुढची ती खड्डा होता त्याच्यात ते पाणी भरायला लागलं आणि मी म्हणलं आयला एवढा पाऊस आलाय, जुलै महिन्यात दक्षिण द्वार होतोय की काय। आणि माझं नवल गुरुजी नरसोबावाडीच्या गुरुची कृपा माझ्या असल्यामुळे मला लगेच फोटो आले आणि ती मी त्या भानात गेलो की तिकडे दक्षिण द्वार झाला आणि मी त्याला दाखवायला गेलो आणि आम्ही तेच बघत बसलो। 20 मिनिटं आमचं फ्रेमकडे लक्ष नाही आणि इतकं पाणी आलं की दत्त महाराजाची फ्रेम गुडघ्यापर्यंत पाण्यात ते झाले। ते प्रसंगाला साक्षीदार आहेत। ती फ्रेम उचलली, त्याची खालची पट्टी निसटली, त्याच्यानंतर इथं किरण कवड्यांचं जुनं घर होतं, तिथं आलो, ती पट्टी नीट बसून घेतली, मीच आपली म्हणलं आता नवीन फ्रेम शिव्या तर खायला लागतात, बावचाळा होता का तुला, फ्रेम कळा भिजलेली कळा। तिथं दक्षिणद्वार नरसोबावाडीत झाला, इथं दक्षिणद्वार झाला। ती फ्रेम अजूनही आहे, 7 वर्षात त्या फ्रेमला फेविक्विक लावला नाही। तुम्ही अजूनही बघा ती फ्रेम कशी आहे, काय तेज आहे तिच्यात, काय तेज आहे। तिच्या मागे लावलेल्या यंत्राची चिकटपट्टी सुद्धा अजून निघली नाही। हे ज्यावेळेस सत भक्तीचा आणि चांगल्या कार्याचा दाता परमेश्वर आहे, वारंवार त्याने मला जाणून दिलं, त्यामुळे आज इथपर्यंत आलो। हे सांगण्याचं का गणित, कारण वर्धापन दिन जरी आज पहिला असला तरी प्रवास आज पहिला नाही, हा प्रवास फार जुना आहे। आणि जुन्या घरी कोण कोण यायचं आमच्या, हात वर करा बरं करा। जुनं घर म्हणजे आपलं गावातलं जिथं पहिला मठ होता, ह्या माणसांना माहिती आहे, ह्या व्यक्तींनी ते पाहिलेलं आहे, ह्या व्यक्तींना तो प्रवासात ते सोबत आहे। हा प्रवास वाढत खूप पुढे जाईल आणि
त्याच्यामध्ये सगळ्यांची मोलाची साथ मिळत गेली, म्हणून ह्या गोष्टीला आलो. मला कायम आठवतं, एक छोटा प्रसंग सांगतो. आज आपल्याला भरपूर कार्यक्रम, आपल्याला भजन सेवा आहेत, ओलांडा आहेत, प्रसाद आहेत, पावसाचं माझं पहिल्यापासून काहीतरी, आमच्या देवकार्याचं पावसाचा काहीतरी गोंधळच आहे. आमच्या देवकार्याला पाऊसच येतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, 2019ला जी आरती चालू झाली ती 12ची आरती, म्हणजे पहिली ती आरती संध्याकाळी 7ला असायची, आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या मठामुळं त्या आरतीची रूपरेषा दुपारी 12ला केली गेली. पण गुरुवारची माझी सेवा 2019 पासून आज 2025 पर्यंत अखंडित चालू आहे. म्हणून आणि सर्व सेवेकऱ्यांकडून ती सेवा अखंडित चालू आहे. गुरुची कृपा आहे म्हणून आज हे दिवस आपल्याला आहेत, किंवा आज ह्या पद्धतीनं दत्तगुरु इथं स्थिर आहे. कुठलीही गोष्ट प्रामाणिकपणे, सातत्याने, कष्टाने केली तर ती प्राप्त होते. हे याच्यातून तुम्हाला उद्देश घ्यायचा आहे. 2 उदाहरणं आज सांगायची आणि आजचं प्रवचन संपवायचं. कारण आज कीर्तन वैष्णवी महाराज गवारे यांनी खूप सुंदरच आज त्यांनी आपल्याला प्रवचनातून मार्गदर्शन दिलं. तर त्यांच्याकडं पाहताना मला एक गोष्ट जाणवली, ती मला आठवली, म्हणून मी तुम्हाला सांगतो. आधी थोडासा एक कथा घेतो, त्याच्यानंतर ती गोष्ट सांगतो. बारीकावेने ऐका. बघा, मी महाराज क्षेत्रात आलो. प्रत्येकाच इथं तरुण मुलं भरपूर आहेत, किंवा शरीराने वार्धक्य असलं तरी सुद्धा असलेलीही तरुण इथं आहेत. तर सर्व जणांना ती प्रेरणादायी ठरेल. का तर प्रत्येकाला काहीतरी इच्छा आहे. कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल, कुणाला शिक्षक व्हायचं असेल, कुणाला मिलिटरीत जायचं असेल, कुणाला पोलीस भरती व्हायचं असेल, कुणाला बांधकाम विभागात जायचं असेल, कुणाला मोठा बिल्डर व्हायचं असेल, तर कुणाला मोठा गुंड व्हायचा असेल. सगळ्या तऱ्हेचे असतात. त्याच्यामध्ये कुणाला काय व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या क्षेत्रामध्ये मनात विचार आला की ती गोष्ट घडली, त्याला म्हणतात सिद्धी प्राप्त झाली. सिद्धी 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 अशी भूत बोलतात, कर्णपिशाची निवृत्ती, हा विषय पूर्ण वेगळा आहे. सिद्धी प्राप्ती प्रॅक्टिकल लेवलला समजून घेतलं तर तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचं इतकं मोठं आधिपत्य बनणं, किंवा तुमचा इतका मोठा वरदहस्त बनणं की त्या क्षेत्राला ते क्षेत्राचं नाव घेतलं की तुमचं नाव यावं, म्हणजे ती झाली सिद्धी प्राप्त. तर तुम्हाला जर एखादा उत्तम डॉक्टर व्हायचंय, काही काही डॉक्टर बघा, आमच्या उरळीमध्ये पाटील डॉक्टरचा लेबुल आहे. हात लावला की माणूस ते एकच इंजेक्शन देते, पण कसं काय बरं होतंय काय, दवाखाना आहे तेवढाच आहे किती वर्षापासून. पण ते ज्याला गुण येतो बघा, एखाद्या डॉक्टरचा गुण असतो, म्हणजे ते पेशंटला त्या डॉक्टरकडे बघितलं कीच बरं वाटायला लागतं की काय. तर ती सिद्धी प्राप्त झाली त्यांना त्या क्षेत्रात. हे लक्षात घ्या. मला काय सांगायचं तर 2018 मध्ये मी ज्योतिषशास्त्र शिकायला चालू केलं. मी त्यावेळेस 11वी मध्ये 12वी मध्ये होतो, आणि त्यावेळेसचा तो प्रसंग आहे. पण त्याला एक प्रसंग मिळता जुळता कथा आहे. एका गावामध्ये एक व्यंकटा नावाचा मुलगा राहत होता, आणि मगाशी महाराजांनी सांगितलं मूळ नक्षत्रावर ज्याचा जन्म झालाय, तर ते मूळ नक्षत्राचे 4 चरण आहेत. प्रथम चरण, द्वितीय, तृतीय, चतुर्थ. प्रथम चरण वडिलांना घातक, द्वितीय चरण आईला घातक, तृतीय चरण सासऱ्याला घातक, चतुर्थ चरण सासूला घातक. घातक म्हणजे काय असं ते गणित आहे. मग त्या मूळ नक्षत्राची शांती करावी लागते. तर ती शांती केल्याच्या नंतर त्या तुपाच्या किंवा मधाच्या पात्रामध्ये त्या मुलाला डोकवायचं, बापानं तिकडून बघायचं, त्याच्यानंतरच त्या बापानं त्या मुलाकडे बघायचं. ज्याला घातक आहे ना त्याला ते विधान आहे. ते मुलगा गायीच्या खालनं घालायचं, म्हणजे ते मोठा विधी आहे. आता त्या गाया पण इतके डेंजर झाल्यात की ते आता ब्राह्मण काका बी म्हणतात ते नको बाबा, आपण एक चांदीची गाय आपण तुझ्याकडून उतरू. पण काय गावरान गाय तर काय खालून जायची सोयच राहिली नाही. तर मूळ नक्षत्राला निश्चित शांती आहे, आणि मूळ नक्षत्राचं ते गणित निश्चित आहे. त्या व्यंकटाच्या पत्रिकेमध्ये एक योग होता, अल्पायुचा योग. म्हणजे त्याला सांगितलं होतं की तू कमी वयामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. त्याच्या मनात ती रुकरुक असायची की मी कमी वयात मरणार आहे, कमी वयात मरणार आहे. आणि कुणाला जीव कुणाला प्यारा नाही, जीव कुणाला प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्यारा आहे. प्रत्येक प्राण्याला आपल्या जीवाविषयी आसक्ती आहे, आणि ती आसक्ती असल्यामुळं तर मांसाहारावरती प्रत्येक संतानं त्या ठिकाणी बंधन घातलं की त्याची हत्या होती. त्यामुळे तुम्ही तिथं खाऊ नका. मला एक जण म्हणलं महाराज दारू पिऊ, मला 2च पर्याय, दारू सोडायला हवा नाही तर मटण सोडायला हवा. बरं का, 2 वर्षापूर्वी
तुम्ही बोल, आणि अट्टल खाणारा अट्टल बेवडा, दोन्ही पण क्वालिटी त्याच्यामध्ये. दोन्ही पैकी काय सोडू? मी म्हटलं मांसाहार सोडू. मग मला प्रश्न विचारला आमच्या सेवेकऱ्यांनी, महाराज असा भेदाभेद का करता तुम्ही? दोन्ही पण रसातळाला जाण्याची साधनं आहे, शास्त्रामध्ये दोन्हीला पण दोषच लावल्यात. पण त्यावेळेस मी विचार काय केला होता, जीव हिंसा आणि मांस हे दैवतानं कुठंच घेतलं नाही. कुणाच्या चरित्राला त्याचा थोडा सुद्धा भक्ताची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा लवलेश नाही. दारूचा जसा आहे, पण बाकी मांस हे कधीही, आणि ते अपवित्र म्हणजे कसं, ते साधना मार्गावाल्यासाठी अपवित्रच, आणि ते तुम्हाला रसातळालाच नेणार. ते मांसाहार अतिशय. त्या व्यंकटाला त्याचा जीव प्यारा होता. मग तो प्रत्येक ज्योतिषी कुणी आला की माणसाला सवय असते नवीन नवीन ठिकाणी बघायचे. मग त्याप्रमाणे आता बिचारा गरजवंत होता, बघितलं इकडं तिकडं, मन स्थिर होत नव्हतं. आणि त्याच्या गावामध्ये एक फार मोठे त्यावेळेचे सिद्धप्पा नावाचे सत्पुरुष आले. ते सिद्धप्पा जे सत्पुरुष होते लिंगायतवाणी समाजाचे, त्यांनी त्या गावामध्ये मोठा शिवाचा यज्ञ करायचं ठरवलं. सिद्धप्पा महाराज त्यावेळेचे खूप म्हणजे सिद्धप्राप्त असले, नावाप्रमाणे सिद्धप्राप्त असलेले संत. 27 दिवसाचा यज्ञ मी करणार आहे आणि त्याचं पुण्य फळानं कुणाचा तरी जीव वाचेल, असं त्यांच्या कारकीर्द त्या गावामध्ये पसरली. जशी पसरली तसं त्या व्यंकटाला कोणीतरी सांगितलं, गावामध्ये सिद्धप्पा नावाचे एक महाराज आलेत, 27 दिवसाचा महामृत्युंजय यज्ञ पुढच्या शिवशंकराच्या मंदिरामध्ये ते करणार आहेत, तर तू त्यांच्या सेवेला जा, तुझं हे जे काय आहे ना हे गणित तिथं सुटेल. मग त्या व्यंकटाच्या मनात आलं जावंच आपण. व्यंकटा तिथे गेला. सिद्धप्पा स्वामी विदेही संत होते. विदेही म्हणजे काय? देहावर नसलेले. देहावर नसलेले म्हणजे त्यांचं वागणं, साध्या सोप्या तुमच्या भाषेत सांगायचं तर त्यांचं वागणं एखाद्याला वेड्यासारखं वाटावं असं व्यक्तिमत्व. जसं की भालचंद्र महाराज, स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज हे सगळे विदेही संत. मग ते समाजाला दिसताना ते वाटणार वेडाच व्यक्ती. तर ते सिद्धप्पा महाराज पण विदेही होते, पण यज्ञ कार्याच्या वेळेला ते एकदम त्यांच्या देहावर असायचे. त्यांनी पाहिलं की हा आलाय, त्याला काय जास्त त्यांनी एंटरटेन केलं नाही, त्याच्यामुळे त्याचा इगो, अहंकार कुठंतरी दुखावला. पण तो सेवेच्या बाबतीत एकदम निष्ठेने सेवा केली. 27 दिवस त्यानं सुद्धा अहोरात्र त्या ठिकाणी जागरण करून, अहोरात्र त्या ठिकाणी उपोषण करून ते यज्ञ केला. यज्ञाची पूर्णाहुती झाली. यज्ञाच्या पूर्णाहुतीमधून सिद्धप्पा महाराजांनी एक अतिशय सुंदर असा तावीत भारला होता. तो एका सोन्याच्या ताटामध्ये मांडला होता. त्यावेळेस संताला राजाश्रय असायचा. राजे लोक वेगवेगळ्या गोष्टी भेट द्यायचे आणि ते तबक असं समोर ठेवलं आणि त्या गावाच्या शेजारच्या गावाचा राजा त्या सिद्धप्पा महाराजाच्या दर्शनाला आला. आता सगळी माणसं अशी समोर बसली होती. सिद्धप्पा महाराज असे बसले होते. समोर ते महामृत्युंजय यज्ञातून सिद्ध झालेला तावीद होता आणि समोरच तो कोण बसला होता? व्यंकटा. त्याला असं वाटायचं की 27 दिवस मी माझ्या गुरुची, यांना गुरु समजून अहोरात्र निष्ठेने सेवा केली, तर ह्यांनी हे सोनं, नाणं, चांदी, राजा, पद हे बघून ह्या गोष्टीला न भुलता न भारता तो जो तावीद आहे तो मला द्यावा, त्याची प्रामाणिक अपेक्षा. आरती झाली, पूर्णाहुती झाली, तावीत पुढे मांडला, सर्व गोष्टी झाल्या, महाराजाचं ते सांगणं झालं आणि सिद्धप्पा महाराजांनी तो तावीत उचलला आणि त्या शेजारच्या गावाच्या राजाच्या गळ्यात घातला. जसं का तावीत घातला तसं ह्याचा आतमधून एकदम कसंच व्हायला लागलं त्याला. तो म्हणला, महाराज काही लोकांना थोडासा परमार्थ कळायला लागला तर ते चुका काढायला लागतात, संताच्या कळतात बरं का. म्हणजे हे बघा, अधिकारी व्यक्तीनं काढाव्यात, पण तू का लाला 1-2 पानं वाचले तू संताला हे करतात आणि ते करतात. काही लोक असतात अर्ध हळकुंडाने पिवळी. तो म्हणाला की सिद्धप्पा महाराजाची मी एवढी अंतःकरणातून सेवा केली, हा तावीतावरती अधिकार माझा होता. त्या राजाच्या राजगादीला भरून त्यांनी त्याच्या मनामध्ये त्याच्या ती निगेटिव्हिटी तयार चालू झाली की त्यांनी भेदाभेद केला, शिष्यात भेदाभेद केला, ह्याला हे दिलं त्याला ते दिलं, मला काहीच नाही दिलं मनामध्ये. आणि ते महाराजांना कळलं. सिद्धप्पा महाराजांनी एक आंबा उचलला आणि तो आंबा असा नीट पण नाही दिला, असा जोरात फेकून त्याच्या तोंडावर हाणला. जसा हाणला तसा त्याने असं धरला आणि आता शेवटी गुरुगादी नमस्कार केला आणि घरी निघून गेला. पण अतिशय मनामध्ये
जाताना सिद्धप्पा महाराज मागून म्हणले, जाताना सिद्धप्पा महाराज काय म्हणले, मागून एक वाक्य बोलले की कुणाच्याच नोकरीचा पगार मी ठेवत नाही बर का. ते त्याने ऐकलं, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि गेला. गेल्याच्या नंतर घरी गेला. त्याची बायकोला किती आनंद झाला. म्हणले आता तावीज घेऊन येते, दीर्घायुष्य तुम्ही झालेले असाल. कारण त्याचं वय वाढत होतं. 24-25 वयाचा झाला होता व्यंकटा. आणि बायकोला समोर आले बायको म्हणली कुठे तावीज. तू म्हणला नाही ना, ते शेजारच्या राजाला दिला. त्या बायकोने बी नाव मोठं मोडले. काय ते सिद्धप्पा महाराज त्यांनी सेवा केली 27 दिवस. आणि त्यानंतर तुमचं काय बघा, ही चांगल्याची दुनिया नाही आणि खऱ्याची दुनिया नाही आणि सेवे करणाऱ्याच्या मागच सगळे विभं लागलेलं आहे. त्याच्या डोक्यात ते ऐकून त्याच्या पत्नीचं त्याने ते आंबा घेतला आणि उकिरड्यावरती पलीकडे टाकून दिला आंबा. दिवसामागे दिवस गेले. व्यंकटा वाढत होता. मनामध्ये भीती होती की मी आज मरल का उद्या मरल, आज मरल का उद्या मरल, आज मरल का उद्या. पण शिवशंकराची अतिशय शंकरावरती निष्ठा त्याची. आणि दिवसामागून दिवस गेले. साधारण 2 तप उलटली. 24 वर्षाचा कालावधी गेला. सिद्धप्पा जिवंतच होता. व्यंकटा जिवंतच होता. 24 वर्षाचा कालावधी झाला. 24 वर्षानंतर असा श्रावणाचा आषाढाचा पाऊस लागला आणि धो 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 पाऊस येत होता. आणि शिवशंकराची पूजा करून सोमवारच्या दिवशी तो उठला. पूजा झाली. बाहेर पाऊस येत होता म्हणून त्या ठिकाणी त्याची जी बैल चरत होती त्या बैलांना इतक्या विजा कडकडत होत्या की त्याच्या मनात भीती वाटायला लागली. आणि त्या बैलांना सोडण्यासाठी दुसऱ्या जागी बांधण्यासाठी डोक्यावरती कांबळं घेतलं, घोंगडं घेतलं आणि तो बाहेर गेला. त्या बैलाच्या त्या दावणीच्या तिथून ती दोऱ्या सोडल्या. तशी धाड दिशेने वीज पडली. वीज कुठं पडली? त्याच्या माग असलेल्या 15 हातावर असलेल्या आंब्याच्या झाडावरती पडली. आंब्याचं झाड उभ्या पावसात जळलं. आणि सिद्धप्पाला व्यंकटाला शब्द आठवले, मी कुणाचा पगार ठेवत. हे आंब्याचं झाड कुठून आलं? जो आंबा महाराजांना त्याला दिलता, जो त्याने फेकून दिला, त्या कुईचं झाड झालं. 24 वर्ष गेले, इतकं मोठं झाड झालं. आणि ती वीज जी त्या व्यंकटाच्या अंगावर पडायची होती, त्याचा अपमृत्यू घडायचा होता, ती कुठं पडली? त्याच आंब्याच्या झाडावर, जो त्याला त्या यज्ञात त्यावेळेस गुरूंनी दिलेला आंबा होता. ते झाड पावसात जळत होतं. आणि त्या पावसामध्ये त्या व्यंकटाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा लागल्या होत्या. सिद्धप्पा महाराजाचा विरह त्याला सहन झाला नाही की मी त्यांना सोडून दिलं, तर त्यांचं काम त्यांनी चोख केलं, त्यांचा पगार त्यांनी चोख दिला. माझ्या ओळखण्यात चूक झाली, माझ्या डोळ्यात त्यावेळेस त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली. पण कधी सांगतो, यज्ञाचं फळ हे कायम फळातच एकत्रित होतं. हे पण तितकंच. कुठलंही फळ असू द्या, यज्ञाच्या पूर्णाहुतीला जे पुण्य दिलं जातं ब्राह्मणाद्वारे यजमानाला, ते एक तर पायसाच्या द्वारे नाही तर फळाच्या द्वारेच दिलं जातं. म्हणून पूर्वी फळं दिली तर पोरं व्हायची, काढल्या नाही त्यांना. इतकी ताकद होती त्या संतांमध्ये. आज हे सांगण्याचा प्रसंग का आला? इंस्टाग्राम, युट्यूब, वेगवेगळे मोबाईलवरची माध्यम आहेत, त्याच्यातून तुम्हाला ज्ञान मिळतं. तसं अज्ञानही तुमच्या बुद्धीमध्ये वाढत जाऊ शकतं. का वाढू शकतं? नदीमध्ये जसं स्वच्छ पाणी वाहत येतं, त्याच्याबरोबर दगडधोंडे येतात, त्याच्याबरोबर गारगोटे येतात, त्याच्याबरोबर कचरा येतो, तसं अर्धज्ञान माणसाला कायम धोक्याचं ठरतं. त्यामुळं जर आपल्या गुरुनं आपल्याला एखादी उपासना सांगितली तर त्याला कधी व्यर्थ समजू नये. त्याच्या मागं आजचा नाही, पुढच्या 12 वर्षाचा विचार असू शकतो, पुढच्या 24 वर्षाचा विचार असू शकतो, सांगू शकत नाही आपण. त्यामुळे गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवून ते कार्य करणं, ते आपल्याला गैर वाटेल तर ते गैर नसतं. 2017 मध्ये ज्या वेळेला 18 मध्ये ज्यावेळेस मी ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेत होतो, तर ज्योतिषशास्त्र शिकत असताना कायम सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, पुस्तकी ज्ञान गरजेचंच आहे, पण पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल ज्ञान गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल ज्ञान देणारा असतो गुरु. सगळ्या क्षेत्रात, तुमच्या पण क्षेत्रात प्रॅक्टिकल ज्ञानाला फार महत्व आहे. तुम्ही त्या परिस्थितीला काय करता? 2018 मध्ये मी ज्योतिष शिकत होतो,
समोर एक पत्रिका होती आणि आमचे गुरु बापते काका ज्यांनी मला ज्योतिष शिकवलं, विशेष माझ्यावर प्रेम त्यांचं. तर पत्रिका ज्यावेळेस पाहायला त्यांच्याकडं क्लायंट आणते, ते लोक समोर आणते, तर तो मुलगा बसला साधारण 16-17 वयाचा, 11वी-12वी सॉरी, त्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं कॉमर्समधून. आणि पुढच्या आयुष्याची दिशा विचारायला तो आमच्या महाराजांना, माझ्या गुरुजी होते ज्योतिषशास्त्र, त्यांच्याकडे आला. आणि आमच्या गुरूंची एक सवय होती की क्लास झाल्याच्या नंतर जो व्यक्ती बघायला आलाय त्याला ते ठेवायचे आणि आम्हाला उभं करायचे कडे की तुम्ही प्रॅक्टिकली बघा मी कशी सोडवतो त्याची कुंडली. त्याची वेळ टाकली 7:56. माझी मेमरी तेवढ्या बाबतीत एकदम परफेक्ट आहे. 7:56 वेळ टाकली त्याची आणि समोर एक कुंडली आली. मी होतो, आमचे पवार सर होते, सोनाली घाडगे मॅडम होत्या, अजून 2-3 असे सर्वजण होते. गुरुजी बसले होते. फोनवरती एक अर्पिता गोपाळ म्हणून एक पुण्यातल्या फार मोठ्या मॅडम आहेत, त्या सुद्धा होत्या. पत्रिका टाकली आणि कृष्णमूर्ती ज्योतिष इतकं परफेक्ट आहे की त्या पत्रिकेमध्ये त्याचं ग्रॅज्युएशन दाखवायचं सायन्स साईडने आणि झालं होतं. ह्याच्यावर चर्चा चालू झाली आणि मी थोडासा नवखा होतो, म्हणजे 4 महिने झाले असतील मला क्लासला, पण आवड फार दिवसापासूनची. मी ऐकत होतो, सगळ्यांचं ऐकत होतो की ह्या अँगलने तुम्ही चेक करा, भावाचरितातून चेक करा, इकडून चेक करा, काय अडचण असावी, काय अडचण. समोर कुंडली होती सिंह लग्नाची. आता तुम्हाला ते जास्त कळणार नाही, पण एक कुंडली होती, त्यात 5 आकडामध्ये होता, त्याला सिंह लग्न म्हणतात. आणि 20 मिनिटं यांची चर्चा की जर उपनक्षत्र स्वामी राहू आहे तर ह्याचं ग्रॅज्युएशन सायन्स मधून व्हायला पाहिजे. उपनक्षत्र स्वामी बुध पाहिजे कॉमर्सला. हे खाली बस. उपनक्षत्र स्वामी कोण पाहिजे? बुध पाहिजे, जर कॉमर्स मधून त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायला. आणि ह्याच्यावरती ती चर्चा त्यांची चालू असताना माझं लक्ष त्या पोराकडे होतं आणि ते पोरगा असं बसलो होतं आणि बसला असताना ते असं त्याचा पाय हलवत होत बर का. आता ते पाय हलवत होतं, माझं निरीक्षण चाललं होतं त्याच्याकडं आणि कुंडलीकडे मी बघितलं. सिंह लग्नाची कुंडली, 29 अंशावरची कुंडली. हीच वेळ 7:56 ऐवजी जर 7:08 टाकली तर ह्याची लग्न स्थानातील 5 आकडा पुढे जाईल आणि कन्या लग्न येईल. कन्या लग्नाची माणसं पाय हलवतात बसल्या जागी, त्यांना चुळबुळ करायची सवय असते. हे माझ्या डोक्यात करंट पेटला आणि मी घाबरतच म्हणलं, काका मी बोलू का? हा बोल ना. काका बघा, मी म्हणलं हे पोरग एक तर लुकडं आहे, त्याच्यात त्याला पोटाचा त्रास आहे का? ते म्हणलं हा, पोट दुखतंय मध्ये जंत होत्या. म्हणलं ह्याला पोटाचा बी त्रास आहे आणि ते पाय बी ह्याला होतोय, ह्याचं सिंह लग्न नसेल, मला वाटतं कन्या लग्न असं. त्याच्यानंतर काका आपण एक जरा वेगळेच ह्याच्यात गेले, म्हणजे हाही विचार बरोबर आहे. आणि काकांनी कन्या लग्नाची कुंडली टाकली आणि खरंच काय गुरुकृपा असेल, जे ग्रहमान त्याचं त्या कॉमर्सचं यायला पाहिजे होतं ते तिथं आलं. आणि त्याच्या आईला जेव्हा फोन केला त्यावेळेस ती म्हणली 8:10 वेळ आहे. माणूस पुस्तकी किती शिकतो त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज किती घेतो हेही तितकंच महत्वाचं आहे. त्याचा त्या क्षेत्रात हात किती बसतो हे तितकंच महत्वाचं आहे. मग क्षेत्र कुठलंही असो, सांगण्याचं तात्पर्य पाऊसही आलाय तर आपल्या गुरुवरती निष्ठा ठेवावी, एकाग्रतेने त्याला भजावं. जसं एका दिवसामध्ये साम्राज्य उभं राहत नाही तसं एका दिवसामध्ये कुठलाही परमार्थ उभा राहत नाही. हा प्रसंग आज का सांगावा वाटला की माझ्या क्षेत्रामध्ये मी केलेले निरीक्षण किंवा मी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल माझ्या गुरूंच्या सोबत, आणि खरंच काय आईवडिलाची पुण्य असेल, माझ्या आजीची पुण्य असेल, माझ्या पिढीची पुण्य असेल, जी माणसं इतकीच विचित्र होती गुरु लोक की जी सहजासहजी कुणाला पायापाशी बसून देत नाही, त्या व्यक्तींनी मला अतोनात प्रेम लावलं, त्या व्यक्तीने मला अतोनात शिकवलं. अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर माझी आज का उल्लेख करतो, आज ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. सगळ्यात पहिले माझी आजी, तिनं अखंड आशीर्वाद ठेवला माझ्यावरती, म्हणून पूर्वजन्मेचं माझं सुकृत आई वडील आणि ती म्हातारी, त्या सुकृत्याने आज उभा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो
शरद उपाध्यांचं मी पहिल्यापासून लेक्चर ऐकायचो. ज्यावेळेस मग 10वी झाली माझी त्यावेळेला त्यांच्याकडून शिकायची इच्छा होती, पण उपाध्ये साहेबांचे क्लास बंद झाले त्याच्यावेळेस मला शिकायचं. त्याच्यानंतर मी बापते काकांकडे शिकलो, कारण उपाध्यांचेच ते शिष्य. बापते काकांकडून ज्योतिष विद्या घेतली. त्याच्यानंतर अण्णा महाराज रंधवे माळवाडी त्यांच्याकडून मी गुरुमाळ धारण केली. गुरुमाळ दत्त महाराजांची 2017 धारण केली. त्याच्यानंतर नवल गुरुजी नरसोबावाडीचे त्यांच्याकडून माझी मुंज झाली. का तर मला वेदविद्येचा फार आवड. मला असं कुठलंच शांतता नाही, मला सगळ्याची थोडी 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 आवड असं सगळं गोळा करून ठेवले. आत्ता जरी हे बंद करून जागरण गोंधळाने चालू केलं तरी फक्त मुरळीची कमी नाही तर सगळं शेटअप सगळं रेडी आहे. कुठेही टाका, आम्हाला जागरणात टाका, तिथेही आम्ही उभा राहतोय 2 पायावर. कीर्तनात तुमच्या टाकलं तरी पण आम्ही नाही येणार. त्यासाठी आळंदीत सेवा काढावं लागते, कुठलंही असंच नाही उभं राहत. तर त्यांचा आशीर्वाद लागतो, माऊलीची सेवा लागते. तर पण ते करण्याची तुम्हाला पक्वा जरा थोडी साथ पण मी देऊ शकतो, तेवढं बी शिकलोय मी. म्हणजे देवाच्या कृपेने थोडं थोडं सगळं जमा करून ठेवलं. आणि PhD मात्र ज्योतिषशास्त्रात केली, हे छाती ठोकपणे सांगतो की त्याच्यामध्ये ऑर नाही, फॉर नाही. आमच्या गुरूंना सुद्धा मी म्हणू शकतो त्या बाबतीत की हे तुम्ही वापरायचं नाही. का नाही वापरायचं? मला डेट करायला माणूस ना की हे तुम्हाला नाहीच. त्या क्षेत्रामध्ये गर्वाने नाही पण अभ्यासानं सांगतो की त्या बाबतीत बोलायचं नाही. ज्योतिष हा विषय आपला तो आपला, त्याच्याला कोणीही चॅलेंजमध्ये देऊन उभं राहिलं तरी सुद्धा त्याचं चॅलेंज स्वीकारायचं त्याच्या बाबतीत, कारण त्याच्यात आपण साधना केलेली आहे. हे बाकीच्या माझ्या आवडी आहे, पण ज्योतिष हे माझा साधनेचा विषय आहे, मला देवानं दिलेला तो कामाचा विषय आहे. तर सर्वांना हे गुरुतीर्थ उभं राहिलं. त्याच्यानंतर नवल गुरुजींनी मुंजी केली. पूजेची फार आवड होती. वेदपाठ शाळेत घेतलं नाही मराठा म्हणून. त्याच्यानंतर मग असंच शिकलो, दत्तापूरच्या कृपेनं त्यानं शिकवलं तसं ते चालू केलं. मुंज करून घेतली, कुठं अडवणूक नाही. मुंज नरसोबावाडीला नवल गुरुजींनी 2021 250 मुंजी त्या दिवशी वाढीत होत्या, कारण लॉकडाऊन उठल्या पहिला मुहूर्त होता श्रीपंचमीचा फेब्रुवारी महिन्यात. आणि तेव्हा माझी मुंज देवाच्या मागच्या हॉलमध्ये जो आता रिन्युएट झालाय तिथं माझी मुंज झाली, समोर औदुंबरमध्ये अंतरपाट, आणि तिथं ते झाले. त्याच्यामुळं जसं नाथ महाराजाच्या स्वप्नात किल्ला यायचा तसं माझ्या स्वप्नात तुडुंब भरलेली नदी यायची. 2017-18 जेव्हा मला दत्ताचा द पण माहीत नव्हता, मी तेव्हा कालीचा उपासक होतो. काली आणि शिवशंकरावरती विशेष प्रेम. तर त्यावेळेला तुडुंब भरलेली नदी यायची आणि मला पोहता येत नाही, मला भीती पाण्याची. ते मला असं वाटायचं काय. तर ज्या वेळेला मी नरसोबाच्या वाडीला गेलो 2017 त्यावेळेला मला कळलं की ती कोणती नदी स्वप्नात यायची, ती का स्वप्नात यायची. काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही इथं बसला नाही, काहीतरी संबंध असल्याशिवाय मी इथं बसलो नाही, आणि काहीतरी संबंध असल्याशिवाय हा इथं बसला नाही. काहींना 12 वर्षातून होते, काहींना 24 काहींना 36 काहींना 55 काहींना पर खडकाव जाईपर्यंत उमजतच. आता ते ज्याचं त्याच्या गुरुकृपेचा, निष्ठेचा, पूर्वपुण्याईचा, कष्टाचा भाग आहे. परंतु निश्चित स्वरूपात एकनिष्ठ राहा. आपल्या जीवनात येणारा व्यक्ती विनाकारण आपल्या जीवनात आला नाही हे तत्व जाणून घ्या. विनाकारण कोणच कोणाच्या आयुष्यात येत नाही हे तत्व जाणून घ्या. प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. म्हणून जोरे जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं 24 गुरु दत्तात्रयाने केले आणि सद्गुरु स्वरूप ते परम होते. माझ्या जीवनामध्ये जे आता मी नावं सांगितली त्याच्यानंतर नवल गुरुजींनंतर जे माझी शेवटची माझ्या यज्ञाची पूर्ण होते म्हणजे सद्गुरू मनोहर मामा भोसले, ज्या गोष्टीसाठी माझा हा 7-8 वर्षाचा जो प्रयास होता ती जिथं लास्ट सिद्धी पावली ती म्हणजे वाराणसी, ती म्हणजे नरसोबाची वाडी आणि ती म्हणजे आमचे मनोहर मामा. तिथून ते ज्ञान प्राप्ततेला पूर्णत्व झालं आणि तिथं तो माझा गुरुतत्वाचा प्रवास संपला. कारण सद्गुरू हा एकच असतो. ज्ञान देणारे शिक्षक गुरुजन भरपूर भेटतात, पण ज्याच्या चरणी एकनिष्ठ व्हावं तिथून कुठंच जाऊ नये. तो शेवटचा विसावा त्या परंपरेत मी सामायिक झालो आणि त्याची दोरी जर वर पाहिली तर ती दत्त संप्रदायालाच जोडलेली आहे. कारण सद्गुरूंचे गुरु बाळूमामा, बाळूमामाचे गुरु मुळे महाराज, मुळे महाराजाचे गुरु मौनी महाराज, मौनी महाराजाचे गुरु नारायण स्वामी महाराज, नारायण स्वामीचे गुरु नरशे सरस्वती महाराज, नरशे सरस्वती महाराज दत्त महाराजाचा दुसरा अवतार. ही गुरु परंपरा आहे.
आणि त्याच्यात शेंडे फळ खाली आम्ही टाकले आताच. त्याच्यामुळे ते कारण नसताना कुठली गुरु परंपरा कोणामध्ये घुसत नाही. आणि ते कसं जर्शी गाय बांधा तुम्ही, तिचं जनावर सोडा, ते कुठेही ढुसणी आणत. त्याचं काय गावरान गाईचं जनावर सोडले ते बरोबर आईपाशीच जाऊनच ढुसणी आणतात. त्यामुळे ते जातीवंत व्हा. उगाचच परमार्थ करायचा म्हणून कुठेही करायचा, कुणाच्याही पाय दाबत बसायचं अर्थ नाही. ज्याच्या पायावर आपण पडलोय ते पाय दाबण्याआधी त्याच्यातलं सामर्थ्याची जाणीव स्वतः करून घ्या आणि नंतर तिथं विश्वास ठेवा. गुरु करण्याच्या आधी 100 वेळा विचार करा की मी का या व्यक्तीला गुरु करू, पण गुरु केल्यानंतर एकदाही विचार करायचा नाही की मी याला का गुरु केले. जर तो विचार तुमच्या मनात आला, तुमचा अख्खा परमार्थ तुमचा शून्य झाला. ही गोष्ट सत्यता आहे. कारण जो गुरुचा झाला नाही तो देवाचा होऊ शकत नाही, ही तितकं सत्य आहे. म्हणून गुरु जसं भावकी असते बघा, पाऊस लागतो नाही, तुम्हाला लागतोय काय? पाऊस लागतो का कडनी? तर थोडं इकडे बसा, तुम्हाला लागतोय का? मग शांत आहे का? तर सांगण्याचं तात्पर्य, आता ओलांडा करून आपण प्रसाद करणार आहोत आणि भजनी मंडळाचा मावळचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी कार्यक्रमाला थांबा, आजचा दिवस तीर्थाला द्या. तसंही भव्य व्याधी आधी तुमच्या मागं आहेतच, पण थोडासा वेळ भगवंताला द्या. 5 मिनिटामध्ये प्रवचनाला विराम देऊन पुढच्या कार्याला जातो. तर ह्या दत्त महाराजांच्या आज जे आपण 1 वर्ष पूर्ण झालं, ह्या मूर्तीची स्थापना जी आहे ह्या बालदत्ताची, ही फार फार म्हणजे फार माझ्या आयुष्यात लक्षात राहणारी गोष्ट आहे. माझे सद्गुरू मला म्हणले करा नियोजन, येत होतो आम्ही कार्यक्रमाला, पत्रिका छापल्या, सगळं झालं. आणि गुरु महाराज म्हणले ते तसं नसते बाबा, त्याला गाणगापूरची माती लागते, त्याला बाहुरगडाची माती लागते, त्याला गिरणाराची माती लागते, त्याला 27 नद्याचं पाणी लागतंय, 7 नद्याचं पाणी लागतंय. अरे अरे अरे, भयानक मोठी लिस्ट दिली मला 3 दिवस आधी. आणि सगळं तर तयार, मूर्ती येऊन तयार झाली, सगळं तयार. आता काय करायचं? गुरुतीर्थ म्हणून एक ग्रुप आहे माझा, जो 2 वर्षापूर्वी आम्ही काढला. त्याच्यावर त्यावेळेस काहीतरी 500 माणसं होती, आता ते 2 ग्रुप झाले, त्याचे 500 माणसं त्यावेळेस होती. त्या ग्रुपवरती एक मेसेज टाकला मी की ज्याच्याकडे तीर्थाचं पाणी काय असेल तर आणून द्या. आश्चर्य वाटेल, 11 नद्याचं पाणी जमा झालं आणि 5 समुद्राचं पाणी, पुष्कर तीर्थाचं पाणी. मी नावं लिहिली जुनी, माझ्या इंस्टाच्या अकाउंटला ते प्राण प्रतिष्ठेचा व्हिडिओ आहे. अख्खा टेबल भरला होता. पाणी कुठलं आहे, कुठलं समुद्राचं आहे, माती कुठली, गाणगापूरची माती, गिरणारीची माती, सगळ्या माती, सगळ्या जे गुरुच्या मुखातून आलं, ती परीक्षा बघत असतील माझी, तर जे त्यांच्या मुखातून आलं ते मिळालं. आणि त्या दिवशीला ते सगळं पाहिलं त्यांनी, आणि पाहिल्याच्या नंतरच गाडीत बसली, तर गाडीतही बसले नव्हते. ह्या दिवसाला 1 वर्ष झालं ते पाहिलं सगळं. हा, हे सगळं होत आहे का? कारण तो व्यक्ती येणार आहे, तो तिथं त्याच्या मुठीने टाकणार आहे, त्याचं पुण्य टाकणार आहे. ते कुठेही चुकीच्या जागेत पेरायला तो वेडा नाही. त्यामुळे त्यांनी ती जाणीव असल्याशिवाय ते इथं आले नाहीत आणि ती गोष्ट करून गेले नाहीत. आणि त्याचा हा बहरलेला वटवृक्ष आहे. ह्या सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असेल तर ती आमच्या शिष्यांची आहे बरं का. माझ्या मनात विचार येणे, आता हा कार्यक्रम आजचा करायचा नव्हता, तर हे आमचे शिष्य बसले, म्हणले वर्णबंदी नाही कराच महाराज. म्हणलं आपण दत्त जयंती करतो, कशाला सारखा खर्च द्यायचा लोकांना तरी. आणि महाराज लोकांनी पैसे मागितले, असंच काय पोटात दुखतं काय काही लोकांच्या, म्हणजे खरंच दुखतात, सिरियसली दुखतात. त्यांना ह्यांना कशाला पैसे लागतात, ह्यांना कशाला पैसे लागतात. अरे लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी संसारात जगायचं तर लक्ष्मीशिवाय. मी तर, मला तर फारच आवड आहे तिची. तुम्ही काही नावं का ठेवा ना, पण ते सोन्याची आपल्याला भयानक आवड. तर मी म्हणलं आपण दत्त जयंतीला हक्कानं मागतो, आपण वर्षात कुठला कार्यक्रम करायचा नाही, तुम्ही मला वचन द्या, आमचं ठरलेलं आहे. मग मी तुम्हाला वर्षभर त्रास देणार नाही. गुरुपौर्णिमा शिष्यांनी करायची, दत्त जन्म सगळ्यांनी मिळून एकच करायचा, 3 दिवस करायचा, पण तेवढाच खर्च मोठा. पर ते म्हणले वर्ष पूर्ण होत आहे, आम्ही करतो की. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे का, पण कधी ही सगळी मोठी झाली म्हणजे असं परमार्थामध्ये वय, परमार्थाचं एक वेगळं वय असतं
असं आपलं एक वेगळं वय. पण तुम्ही परमार्थात कधी आलाय तिथून तुमची एक गणती चालू होती की तू 1 वर्षाचा, तू 2 वर्षाचा. तर त्यामध्ये ही कधी एवढी मोठी झाली मलाच कळलं नाही की इतके सुंदर कार्यक्रम, सुंदर रूपरेषा दत्तगुरु त्यांच्याकडून करून घेऊ लागले. आणि तुम्ही सुद्धा इतक्या कष्टाने या ठिकाणी आलात, ह्या कार्यक्रमाला आला. गुरुवारचा आपल्या नित्यक्रमात हा कार्यक्रमाला हा दुग्ध शर्करा योग झाला. तर सर्व सेवेकऱ्यांचं सगळ्यात प्रथम जोरदार टाळी वाजवून सर्वांनी अंतःकरणापासून त्यांना आशीर्वाद दत्त महाराजाचे प्राप्त व्हावेत आणि अशीच गोड सेवा त्यांच्याकडे घडावी. तुम्ही एकमेकाचे गुरुबंधू व्हावे, ना की भावकी व्हावी. भावकीमध्ये लय हेवा दावा असतो, गुरुबंधू मध्ये पण भावकीच आहे. तर ती भावकीचे गुण तुम्हाला लागू नयेत की ह्याच्या वाट्यावर महाराजांनी किती टाकले, त्याच्या वाट्यावर महाराजांनी किती टाकले. इथं महाराजाच्याच वाट्याला काय, तुमचे कसले वाटे पाडत, आम्ही धुळी उचलली तर निघून जाईल, काय घेऊन बसलो. तर परमार्थ अशी गोष्ट आहे की जी अशी खिरापती सारखी वाटण्याची गोष्ट नाही. ती कृपा आतून यावी लागते की बाबा ह्याने मला 5 तोळं घातलं आणि ह्याने मला काहीच नाही घातलं. तर ह्याच्याबद्दल कृपा ज्याच्या मनात उमटते ना, तो गुरु नाही. तो एकतर ढोंगी असला पाहिजे, नाहीतर त्याचं ज्ञानामध्ये कुठेतरी पूर्णता नाही. पण अंतरंगी उपजली तर त्याला तो आशीर्वाद बसून जातो. तो अंतर मनापासून आला पाहिजे. त्यासाठी तुमची सेवा त्या गुरुच्या चरणी तशी घडली पाहिजे. गुरुचरणी सेवा करताना गरजेचं नाहीये की गुरुच्या समोर उभं राहूनच तुम्ही ती सेवा करावी. गुरुच्या माग म्हणजे तो उपस्थित नसताना पण त्याच्यासाठी सेवेची भावना मनात असावी, हा खरा परमार्थ आहे. आणि ती भावना मी वारंवार जपतो, त्यामुळे तुम्हीही ती नीट पद्धतीने जपली पाहिजे. सद्गुरु द्रोह कधी आपल्या जीवनात होऊ नये. ज्यांनी गुरुस्थान या गुरुतीर्थाला दिले ते अबाधित राहावं. आपला परमार्थ वैभव संपन्न व्हावा, भिकाऱ्यासारखा होऊ नये. याच्या दरबारात गेला की झोळीकर पुढं, त्याच्या दरबारात गेला की झोळीकर पुढं. अहो देव असा उभा राहिला पाहिजे की गुरुतीर्थाचे माणसं आलेत म्हणजे आपल्याकडे हे काही मागणार, त्यांनी स्वतःहून नारळ पाठवून दिली पाहिजेत, त्यांनी स्वतःहून खडी साखऱ्या पाठवून दिल्या पाहिजेत. आणि होतं, खरी गोष्ट आहे. मी माझ्या जीवनात फार अजून काहीच आयुष्य जगलो नाही. मी अजून परमार्थाचं आयुष्य खूप मोठं असतं आणि वयानुसार ते, पण हे काहीतरी गतजन्मेचं असावं. असं 2019ला नाशिकला गेलो. दिंडोरीचं संस्थान आहे मोरेदादांकडं. तर मला उरळीमध्ये केंद्र आणायचं होतं त्यावेळेस स्वामी समर्थांचं. पण तर गेल्याच्या नंतर हडपसरच्या एक ताई सोबत होत्या माझ्या. मोरेदादा माहिती असतील बऱ्याच, जे दिंडोरीच्या साधक लोक आहेत त्यांना ते अण्णामाऊली हा माहिती असते. दिंडोरीच्या दरबारात गेल्यावर मला अजूनही ते प्रसंग आठवला तरी अंगावर काटा येतो. पुण्यावरून माणसं आलेत, त्यांना बोलून घ्या, त्यांना श्रीफळ द्यायचे. अण्णामाऊलींनी स्वतः मला उरळी कांचनच्या केंद्रासाठी 2019ला नारळ आणि खडीसाखर दिलेली आहे. बोलून एक विचारलं. त्याच्यानंतर आम्ही तिथून कुठे गेलो, त्र्यंबकला फायनल होतं. त्यांचा जो मुलगा आहे ते महाराज काय त्यांचं नाव आठवत नाही, नितीन दादा, ते फायनल करतात. 3 मुलातला मोठा मुलगा. तर ते आठवड्यापूर्वीच एकानं त्या ठिकाणी काहीतरी कार्य झालं उरळीचं. आणि दिंडोरीचा नियम आहे मूर्ती बसवायची नाही, फोटोची सेवा करायची. एक फोटो असतो त्याची. आणि माझा त्या गोष्टीला म्हणजे माझं ध्येयच मूर्तीशिवाय आपल्याला जमतच नाही. मग ते का सगुण रूप आहे ते, आधी ते ठेवलं समोर तर मग निर्गुणाकडे वाटचाल होईल. तशीच कुठं होईल, एवढं मन आपलं संतांच्या कुळात नाही. तर तिथं भक्तीला ते समोर साधन पाहिजे. मग त्याच्यामुळे तो विषय तसाच राहिला. पण सांगण्यास तात्पर्य, स्वामींनी सेवा घडून घेतली, करून घेतली, आजही करून घेतात, इथून पुढे जवळ करून घेतील ते त्यांच्या इच्छेचा भाग आहे. पण आजच्या प्रवचनातून, आजच्या गुरुतीर्थाच्या वर्धापनातून तुम्ही काय घ्याल? एक म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्ही ज्या काही क्षेत्रात आहात किंवा जी गोष्ट तुम्हाला जीवनात करायची, ही जर परोपकारासाठी असेल, नीट आहे का काय म्हणतो मी, ही जर परोपकारासाठी असेल तर भगवंत तुमच्या शेजारी येऊन उभा राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे येणारच तो का? त्याच्यात जर समाजाचं कल्याण असेल, देशाचं कल्याण असेल, दुसऱ्याचं कल्याण असेल तर देव तिथं उभा राहतो, निश्चित राहतो.
दुसरी गोष्ट म्हणजे एक आयुष्य स्वतःसाठी जगा, पण एक आयुष्य थोडं तरी समाजासाठी जगा. काहीतरी देणं लागतो आपण, तर तो थोडा परमार्थ आज घेऊन जा की आपण काहीतरी समाजाला द्या. आपलंच वैयक्तिक, आपलीच पुरणपोळी, आपलाच देवारा, आपणच टोपी घालून घ्यायची, आपणच हार घालून घ्यायची, याच्यात काय अर्थ नसतो. थोडं तरी समाजाला द्यावं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे काहीतरी विद्या आहे किंवा तुमच्याकडे काहीतरी कला आहे, तर समाज तुमच्याकडे आकृष्ट होतो. विद्यावंताला, कलावंताला ती देणगी आहे समाजाला बांधून ठेवण्याची. आम्ही माईकला हात लावल्याच्या नंतर पब्लिक थोडी सुद्धा चुळबुळ करत नाही. ही बुद्धीत असलेली विद्या आणि मुखात असलेली कला, या दोन्हीच्या संगमाने चालतंय ते प्राप्त करून, एक तर कला प्राप्त करून. कला कशी असते, कला ही अंतरंगीच यावी लागते, डीएनएतच. आणि विद्या कशी असते, उचलावी लागते तपकिरीसारखी. विद्या कलेत फरक आहे. विद्या गुरुच्या आधिपत्याखाली, कला शुक्राच्या आधिपत्याखाली. कलाकाराचा हात थरथरू शकतो काही काळामध्ये. नंतर एखादा लेडीज टेलर आहे, तर सुंदर ब्लाऊज बनवतो, पण एक वय वर्ष त्याचं 50 झालं की त्याचा हात थरथरायला लागेल, कला हात सोडायला लागेल. पण विद्याचं उलट आहे, जसं वय वाढत जाईल तशी विद्यावंत माणसाच्या कडेला माणसाची गर्दी वाढत जाते. कारण ज्ञान वाटल्यानं वाढतं. ज्ञान कधी वाटल्यानं वाढतं. आणि मी वाटतच आलोय, मला तर कुठली गोष्ट अशी काय कळली आणि मी पटकनी त्याचा प्रसार केला नाही, असं आजपर्यंत झालं नाही. चांगली साधना आहे शिष्यांना, चांगली साधना आहे सांगा, चांगल्या एखाद्या गोष्टीतून लवकर फरक पडतो, पटकन पुढच्याला द्या. त्याच्यात मुळं इथपर्यंत आज तरुण आहे. असंच हे गुरुतीर्थ अबाधित निश्चित राहील. याची वंश फार पुढं जाणार आहे, हा विषय फार पुढं जाणार आहे. आणि सुवर्ण अक्षरात हे दिवस लिहिले जाते की 2025चं गुरुतीर्थाचा कार्यक्रम, त्याच्यावरती वर्धापन दिनाला पहिलं झालेलं कीर्तन ते वैष्णवी महाराज गवाऱ्यांचं होतं. आता 24 वर्षांनी ते कुठे आहेत, लाखोच्या पब्लिक मध्ये कीर्तन करतात. का आता काय झालंय, तुमची नजर मेली. मी परत एकदा त्या मुद्द्यावर आलो. मगाच्या समाजाला पाहण्याची सवय लागली, पण आत्मविश्वास कधी येतो माहितीये, एक तर अभ्यास नाही तर गुरुकृपा. हे दोन गोष्टी दोन्ही पाहिजे. मी छाती ठोकपणे का बोलतो, उठून प्रश्न विचारा तुम्ही, उत्तर देण्याची धमक आहे. धमक कशातून आली, विद्यार्जनातून आली. त्या कपाटात जेवढी पुस्तकं आहेत आतमध्ये तेवढी वाचल्यात आणि तेवढीच वाचून वाटल्यात 6 वर्षात. त्याचे डबल पुस्तक वाचले मी. मग त्याच्यातून ते ज्ञान, एक तर तो एक भाग, आणि दुसरी गुरुकृपा, की माझं प्रवचन, माझं कीर्तन, माझा दरबार चालू असताना तिथं असं कवच पाहिजे की जो कुबुद्धीने आलाय तो एक तर गाडीतच बसला पाहिजे, नाहीतर तिथं मागून ती बारीक रोड बघून, नाहीतर ती बारीक नदीचा बारीक पूल बघून तिथूनच माघारी गेला पाहिजे. ही गुरुकृपा असते. आणि ही गुरुकृपा चिडकी असेल तर तशी नदीतच गाडी त्याची पलीकडे. शंकेखोर मनानं अध्यात्माच्या व्यक्तीला खूप त्रास आहे, खूप 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 त्रास आहे, भयंकर त्रास आहे. म्हणजे कुठल्याच शास्त्र, मी तर म्हणतो क्षेत्राला इतके विरोधक नसतील तेवढे संप्रदायाला विरोधक आहेत. खरंच आहे. म्हणजे जो व्यक्ती देवाला घेऊन काहीतरी सांगायला लागला ना, लोकांना वाटतं त्यानं असंच येड्या गाबाळ्या भिकाऱ्या काहीतरी कपडे घालावे, त्यानं चांगलं राहू नये, चांगल्या गाड्या घेऊ नये, चांगलं सोनं नाणं घालू नये. का? अहो तुम्ही महाराज आहे, तुम्हाला काय करायची मोहमाया. मोहमाया. वैभव संपन्न एकनाथ महाराजांचा अभंग घेतला, किती वैभवशाली संपन्न संत होऊन गेले परंपरेतले. काय काय परमार्थ होता, काय सोनं होतं, काय ते वैभव होतं. आणि लक्ष्मीला जर यायची इच्छा असेल तर कोण अडवतंय, कुणी अडवू शकत नाही. तर आपल्या क्षेत्रात आपण कसं जगावं हे आपण ठरवायचं असतं. लोक नांदत असलेल्याला पळवून लावतात आणि पळवून जात असलेल्याला परत आणून नांदायला लावतात. ही समाजाची रीत आहे. त्यामुळे समाजाच्या रीतीने चालतात तर परमार्थ भ्रष्ट होऊन जाईल. सतसत विवेक बुद्धी आपली जागृत ठेवायची आणि आपल्या गुरुचे शब्द ध्यानात ठेवायचे, ते मरेपर्यंत विसरायचे नाही. गुरुनं आपल्याला काय शिकवलं, ती गुरु गादी जी असते ना, ती गादीची ताकद असते काही गोष्टीला, आणि ती सिद्ध करून दिल्याच्या नंतर ह्या गोष्टी उभ्या राहिल्या. आणि सांप्रदायिक माणसाच्या मागे सगळ्यात जास्त आज घडीला हिंदू धर्माच्या मागे विघ्न आहे. का?
तर आपल्याला त्याच्यातला मुळात अर्धा अभ्यास आहे. म्हणजे तुम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वीचे सगळे व्हिडिओ चेक करा इंस्टाग्रामचे. अग्नीचं तांडव, युद्धाची गणित, संवत्सराचं कृदिनाम संवत्सराचं जे बोललोय मी नाही बोललो, ग्रंथ जे जे बोलले ते घडत चालले. ही धर्माचं वैभव आहे आपल्या, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? तर आता पाऊस आला तर डाळी भाव किड्याची तिला काय औषध मारावं का काय, बाजार घालतोय का नाही, ह्याच्यातच गुंतलोय आपण. थोडंसं ह्याच्या बाहेर बघा, अजून विश्व आहे, भरपूर विश्व आहे, मोठं विश्व आहे. जरा थोडासा परमार्थ करा. सर्वाला गोड शुभेच्छा देतो. आज ज्यांचं कीर्तन संपन्न झालं तुम्हालाही गोड शुभेच्छा. अभ्यासामध्ये प्रगती करत राहा. त्याच पद्धतीने ज्या शिष्य सेवेकऱ्यांनी आज कार्यक्रम योजून आणला त्यावरती अखंड दत्त महाराजाचे आशीर्वाद राहू. सर्वाला मंगलमय शुभेच्छा देतो. आणि मागच्याच गुरुवारी सूचना दिली की वर्धापन दिनाच्या नंतर आपण ठरवल्याप्रमाणे अपॉइंटमेंट किंवा भेटण्याचं जे गणित आहे त्याच्यामध्ये थोडा बदल होईल. तो बदल रुजू करून घेतलेला आहे. तो म्हणजे असा की दर गुरुवारी आपण लांबून लांबून या ठिकाणी येत असतात नंबर लावण्यासाठी. त्याच्यामध्ये एक विधान होतं की जोपर्यंत अग्निसिद्धी होत नाही, मनाची एकाग्रता होत नाही, तोपर्यंत गादीवरच्या व्यक्तीला प्रश्न उमजत नव्हते. त्या कारणे त्याला काही यज्ञाची बंधन होती, पण आता ती बंधन आपण नष्ट केलेली आहे. दर गुरुवारी जे टोकन मिळण्याची पद्धत आहे ती तशीच आहे, पण त्याच्यामध्ये जो यज्ञाचा भाग होता तो आपण पूर्णपणे रहित करून घेतलेला आहे. आपण सकाळी जेवढे लवकरात लवकर येताल नाव लावताल ते नाव लावायचे आणि नाव तुमचं लिहिल्याच्या नंतर तुम्ही जाताना टोकन आणि प्रवचनामध्ये दरबाराचे दिवस ऐकून जायचे. बाकी कुठल्याही लिखाणकाम, बाकी काही गोष्टी हे सर्व आपण या वर्धापन दिनानिमित्त बंद करून टाकलेला आहे. तर दरबारही सुलभ सोपा त्या कारणे होईल आणि आपल्या प्रश्नांमधून बाहेर काढण्याची दत्तगुरूंनी, गुरु महाराजांनी जी शक्ती दिलेली आहे त्याचा खराखुरा प्रत्यय याच्यातून आपल्याला जसा येतच असतो परंतु तसाच आहे. ह्या गादीचं इतकं वैशिष्ट्य आहे. 10, 12, 13, 14 वर्षापर्यंत ज्यांना संतती नाही त्यांना संतती दिलेल्या आहेत. ज्यांच्या रिपोर्टमध्ये संतती नाही त्यांच्या रिपोर्टमध्ये संतती दिली आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये संन्यासाचे योग आहेत त्यांच्या लग्न इथून जुळालेली आहे. म्हणजे ते वैभव माझं नाही, ते वैभव दत्तगुरूचं आहे. ते असाध्य व्याधी दूर करणारं, असाध्य ते साध्य करून देणारं हे दत्तात्रय दैवत आहे. ते आधी अनादी प्राचीन पुरातन आहे. त्याचा अभ्यास जितका करावा तितका बुद्धीला क्षीण होत जातो आणि माईकवरती जेवढं बोलावं तेवढे अनुभव सांगायचे राहून जातील. एक अनुभव छोटासा सांगितला तर अर्ध्या तासाचं प्रवचन झालं. माझ्या 6 वर्षाचे अनुभव सांगायला लागलो तर सप्ताह होईल अक्का. त्याच्यामुळे ते अनुभव कथन आपल्याला काही जमत नाही आणि आपल्याला ते आवडत बी नाही. स्वतःचं ते गुणगान गाऊन घ्यायचं ते नाही, ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळं तो जो अनुभव आहे तो त्या परमेश्वराचा आणि तुमचा असावा, त्याच्याशी एकरूप व्हा. त्याला जे बोलतात ते तो सिद्धीला लावून देतो आणि ते तो सिद्ध करून देतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हापासून मी आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याचं उत्तर नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. आणि जितकं डोळे झाकाल, जितकं खोल जाताल तेवढं आता मला काय होतं, मला वेगळंच काहीतरी दिसतं. त्याच्यामुळे मी ते जास्त माझा मूड जातो, मग मी बघतच नाही. काय परमार्थ दिसायचा तर ती डफळीच सगळे दिसते. त्याच्यामुळे ते असं वाटतं आहे काय बघून जुन्या पोथ्यांच्या उकरून काढून काय करायचं. पण ते कधीतरी एक असा झणझणीत जसा तडका द्यावा लागतो तसा काही दरबारात द्यावा लागतो. कारण अविश्वासानं पण काही आलेले असतात, मग त्यांना काहीतरी जुने गोंधळ सांगावे लागतात. त्यावेळेस मग ते परफेक्ट शास्त्रावरची विश्वास होतो. पण ते डीप जाण्यासाठी आमचा तेवढा वेळ जातो. आणि काय एखाद्याच्या भूतकाळात बघून काय करायचं त्याला प्रभावित करून आधीच झाली गर्दी तेवढी बाद झाली, येडी झालेत लोक तेवढीच बाद झाली, अजून वाढून काय करायचं. ह्यांची भावकीतल्या भांडणं लागली आहे. आता हे आहेत 30-40 सेवेकरी छान मोठं सुंदर शिष्य परमार्थ करतायत, प्रपंच करून परमार्थ करतायत, तीर्थ मोठं करतायत, वाढवत चाललेले आहेत. असंच वाढत राहू. दत्त महाराज त्यांचं अखंड कुटकल्याण करू. सर्व आलेल्या भक्त मंडळींना गोड आशीर्वाद देतो. वर्धापन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो, गोड आशीर्वाद देतो आणि थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.